गोडचा सर्जा. या बैलाला कोणी कोणी ओळखलं नक्की कमेंट करून सांगा. निघता राजा आहे तुम्ही बघू शकता काही. भाई पब्लिक हो कचराच आहे. पुसेगावचा यांचा अड्डा आहे भाई. तुम्हाला अड्डा म्हणजे असं ते लाईन वगैरे मजेत ना, तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण निघालेलो आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदानाला. साताराच्या पुढे मैदान आहे ते. तर मी निघालोय, तर बघूया आपण पुसेगावला कसं काय मैदान आहे आणि आपल्याला सुद्धा माहित नाही ते मैदान कसं होणार आणि कोण जिंकणार. तर जाऊ आपण थोडा पुढे भेटू. तर महाराष्ट्र केसरी राणा, तर हा बैल आपण या गंच्या गोठवरीत आलेलो आहे, मॅनफॉर्म चिंचपाडा या गावात. तर मी निघालेलो, पण त्या बैलाचे मालक आपल्याला भेटलेले आहेत. तर त्या मालकाला आपण विचारूया कसं काय आहे ते उद्याचं नियोजन. तर तुमचं उद्याचं नियोजन कसं असेल? आपला बैल उद्या पुसेगाव मैदानात पळणार आहे, तर आम्ही निघलो आता. आपली गँग इथं आलेली आहे आणि आता थोडा गाडी पण इथं आली आहे. गाडी थोडा पाणी मारून लगेच आम्ही निघणार पुढच्या रस्त्याने दिशेने. आणि आम्ही आज नेले स्कॉर्पिओ मधलं ओके मध्ये झालेले कार्यक्रम पाणी वगैरे मारून निघालो आम्ही. बोले चला पुसेगाव मैदानाचा हिंद केसरी 2024-25 चा कोण होणार, तर आम्ही बघायला चाललोय. तुम्ही सुद्धा माझ्या व्हिडिओ मध्ये नक्की बघा. चला पुढे भेटू आता. आम्ही इथं आलेलो आहे, आता अर्ध्या वाटेमध्ये आहेत. सर सगळे झोपले होते, मला काय समजलं नाही बघा. सकाळी 6 वाजता आम्ही चहा पिली ना, आता वाजले 7 वाजून 15 मिनिटं. काही वेळा आम्ही थोड्या वेळामध्ये जाऊ अड्ड्यामध्ये आणि बघू कसं काय हाल आहेत ते. तुम्हाला आमची गँग दाखवतो कोण कोण आपल्या सोबत आहेत ना. आमचा ड्रायव्हर आकाश शेठ, मॅनफॉर्म चिंचपाड्यावरनं गाडी त्यांनी स्वतःनीच चालवली. अजूनपर्यंत तोच चालवतोय, अजूनपर्यंत झोपला पण नाही तो. बाकी सगळी पोरं झोपली, सांगू शकतो मी. आकाश भाई तुला ड्रायव्हिंग करायला काय वाटलं? आणि मला सवय आहे गाडीची. माझे पार्टनर झोपले होते का? पार्टनर आपली बाजूला सगळी झोपले तरी चालतात, आपल्याला असं प्रॉब्लेम नाही. काहीतरी ड्रायव्हिंग बाहेर गेलीस तर जाऊ बघा. सगळ्या झोपलेले सगळे दिसू शकतात. आर्यन भाई पण झोपलेला आहे. आणि आमचे गावातले आणबान शान, चिंचपाड्याची जान रुद्र भाई. मुन्ना भाई उठा सकाळ झाली, दिवाळी आली. काय गुड नाईट. तर आपण इथं आलो आहे प्रॉपर पुसेगाव मैदानामध्ये. तर नमस्कार. तर आज आपण आलेलो आहे पुसेगाव, तुम्हाला माहिती सुद्धा आहे. तर आपल्याला पुसेगाव मैदानामध्ये माणसं भेटले. पुसेगावचा यांचा अड्डा आहे भाई. तुम्हाला अड्डा म्हणजे असं ते लाईन वगैरे बनायला किती दिवस जातो? तरी पण तरी जातो की 15-20 दिवस जातो. 15-20 दिवस जातो. तर भाई असं म्हणजे पूर्ण एवढा खर्च वगैरे होतो, तो कोण करतो तुमचा? देवस्थान ट्रस्ट. म्हणजे देवस्थान, म्हणजे तुमचं देवस्थान करतो का? हां. तर मग तुम्हाला काय वाटतं असं एवढा भरगुच्छ मैदान भरले, एवढी पब्लिक आले, तुम्हाला कसं वाटते आता? चांगलं वाटतं गावात, बरं चांगलं वाटते गावात. तर हे आमचे साहेब आहेत. साहेब तुम्ही काय विचारू शकता? मी काय होतोय आता हे पूर्ण रेस वगैरे होतात बैलांच्या वगैरे अड्ड्यामध्ये. आता मी काय होतोय, सकाळी मी माझी इंटरव्ह्यू झाली. मी सकाळी माझी एंट्री त्या म्हणजे आपल्या समोरच्या एकदम म्हणजे माझ्या डोळ्यात एकदम पाणी आला माझ्या, एकदम डोळ्यात माझ्या. ते समोरच्या बैलाचा म्हणजे पाय तुटला, म्हणजे कसं काय, म्हणजे काय काय फॉलो विषय माहीत नाही तेव्हा नव्हतं त्यानंतर. ओके इट्स ओके. मी काय होतं पुढचं तुम्हाला बोलतो मी, म्हणजे आता एवढी पब्लिक वगैरे येतं बघा एकदम म्हणजे आता हे कसं म्हणजे कुठला प्रोग्राम असला, हल्दी वगैरे असले ना, अशी पब्लिक कुठल्या प्रोग्रामला एवढी पब्लिक असतो. पण असं मला मी फर्स्ट टाइम आलो मी या प्रोग्राम इथे झालो मी शर्दीना. असं कुठल्या इथं वाटलं कुठला मोठा मंत्री आलाय असं वाटलं इथं, असं वाटतं मला एकदम म्हणजे एकदम पब्लिक जास्त असतं. हा पब्लिक मी काय होता भाई, किती वर्ष आला तुमचा हिंदकेसरी? 77 वर्ष. किती वर्ष आले? 77 वर्ष झाले. हिंदकेसरी पब्लिकची ख्वाहिश आहे दरवर्षी. माणूस. आणि तुम्हाला काय वाटतं, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पब्लिक जास्त आहे का? जास्त दरवर्षी वाढतात. पब्लिक तुम्ही बघितली असं खूप जास्त आहे. तुम्हाला खूप आवडलं, म्हणजे आम्हाला भरपूर भारी वाटतं. आम्ही पण भाई मुंबई पनवेलवरून आलो. लांब वरून येतात लोक. तुमचा कुठला बैल आहे का गट वगैरे पास झालाय? नेम बदलला आता. गावातला बैल पळवायचा नाही. तुमच्या गावातला बैल अजिबात नाही पळणार. गावात एक ओके इट्स ओके.
तर मी काय बोलतो तुम्हाला आता 2024 आणि 25 चालू होईल बरोबर. तर गेल्या वर्षी सुद्धा कुठला बैल जिंद किती राजा झाला? आणि हरणे. राजा आणि हाण्याच्या गेल्या वर्षी सोन्या आणि सोन्या आणि बकासूर बरोबर. तर या वर्षी तुम्हाला कोण वाटते हिंद केसरी होणार? असं नाही सांगू शकत पण लास्टला कल नशेबाचा भाग आहे. तर तरी पण तुम्हाला असं म्हणजे तरी पण आता या कुठला गट मैदानाचं वगैरे नाही पास तसं. आहे, तरी अंदाज तुम्हाला असं तुमचा होम ग्राउंड आहे मैदानाचं ह्यो. काय सांगू शकत नाही कधी पण. तर माझं एक मत आहे सर्जा आणि बकासूर. माझं एक मत आहे सर्जा आणि बकासूर. तुम्हाला कसं वाटतं सर्जनी बकासूर? काय सांगू शकत नाही म्हणतो. तुझं काय मत आहे? अर्जुन अर्जुन तर बघूया हे ओके. आपले भाई लोक बोलतात तर भाई लोकांना पण तुम्हाला माहित नाही ना फिर एक बार बघूया कोणचा असं का तरी पण तुम्हाला काय तरी वाटतं? एखादा नवीनच चार वर्ष नवीनच बैल असेल म्हणजे म्हणजे नवीन म्हणजे कुठला तरी बैल असेल. नवीनच वर्षी दिसतो. तरी भाई किती म्हणजे किती बैल आले तरी पण किती जोड्या आल्यात? 1199 नोंदणी गेली. म्हणजे तरी पण 1200 तब्बल जोड्या आलेल्या आहेत. हा 1200. मी काय बोलतोय राग मानू नका. काय ते का ही लहान मुलं आहेत म्हणून यांची मी धडा घेतलेली मला घेतलेली यांच्याकडून म्हणून तुम्ही कोणी राग मानू नका. काही पण हा बरोबर कसं आहे सांगितलं. मोठ्यापेक्षा लहान मुलं थोडा खराब होतो या गोष्टीला म्हणून आम्ही मुलाखत आहे ना लहान मुलाकडून घेतली. धन्यवाद. तर भाई बरं वाटलं तुम्हाला भेटून. दरवर्षी आम्ही येऊ पुढच्या वर्षी तुम्ही भेटा आम्हाला ब्लॉग मध्ये. ओके धन्यवाद. तुम्हाला नक्की आवर्जून भेटू आम्ही. हा नक्की अजून भेटू. आपला ब्लॉग नक्की बघा येईल तुम्हाला इथं. ओके धन्यवाद. पुसेगाव हिंद केसरी बघूया कोण होतंय. बंटी पोटीसी आपलं युट्यूब चॅनल आहे भाई सर्च कर लगेच. तर आपल्याला एक बैल भेटला त्यांना विचारूया त्यांचा बैल वगैरे कसा पळतो आणि गट वगैरे पास झालाय का. तर भाऊ हा तुमचा बैल आहे का? हो. तर तुमचा बैल भाई गट वगैरे पास झाला का इकडे? आता 2 वर्ष आली गट पास करतोय पण सेमीला जरासा मार्क होतो आम्ही. मग आता यावर्षी तुमचा बैल पळणार आहे 100% बोलणार आहे. आणि या तुम्हाला पहिला कोण आहे यावर्षी? छोटा कॉकटेल. आणि गेल्या वर्षी कोण होता पहिला? गेल्या वर्षी सायको म्हणून एक बैल होता आपल्या पनवेलमध्ये पण बैल आलता तो रोशम पाटील बाला यांनी बैल उतरवलेला. सायको म्हणून बैल होता तो आता ऑफ झाला. बाकी व्यवस्थित आहे काम. तर भाऊ तुमचा हा बैल कुठल्या गावातला आहे? चिंचपाडा पनवेल. ठीक आहे चला तर जाऊया आपण पुढे भेटूया. दुसरी बैल सुद्धा आहेत तर त्यांना पण त्यांची मुलाखत घेऊया आपण. आता आमचा चिकन शिजवून चालू आहे बघा. चिकन आणि स्प्राईट वगैरे घेऊन बसलेले आहेत. आमच्या दारू वगैरे कोण पित नाही. पतीश भाई मुन्ना भाई तेल बघा करते धरते मनीष भाई गोवारी मॅनफॉर्म कामोटे यांना आली चितपाड मध्ये दिलाय. लगीन जमलाय भाईचा 2 महिन्यात तरी भाई शर्तीनं आलाय. मजा तू लागला का रे शेट्या? आम्हाला पण घे. हा? कॉकटेल आहे ना. काय बोलतं? मथुरा कॉकटेल बोलायला. चिकन मसाला टाक ना. चिकन मसाला आणलाय. हे गाडीच्या समोर आहे बघ. चिकन मसाला आणि चिकन मसाला. आणि साथीदार मॅनफॉर्म चिंचपाडकरांचा पपुल केनी. लिंबू आणला. हे लिंबू आहे का? बस का लिंबू? टाकलेली यार. नको टाकला. ओहो मी काय होतो तुमच्या आता सध्या मी काय चाय चाय आणि दुसरं काय त्या पिशवीमध्ये काय दुसरं पिशवीमध्ये काय तुम्ही इथले का म्हणजे प्रत्येक तुम्ही अड्ड्यामध्ये तुम्ही फिरता का प्रत्येक अड्ड्यामध्ये इकडे घाटावर चाय आणि ऑनली इमल बाकी काय नाही का? किती अंदाज होतो तरी अंदाज चायचा इमलचा अंदाज तरी पण तुमचा अंदाज 2,000 म्हणजे 2,000 दिवसाला बोलले 30,000 महिना 30,000 महिना ते 33 करतोय आम्ही सर थांब 33,000 आणि ते 30 टोटल म्हणजे झाले 60,000 झाले महिन्याला. रोज नाही अड्डे हा? कधीतरी अड्डे रोज नाही. हो मला ऐका ना का तुम्ही ऐका मी काय बोलतोय आता एवढी आम्हाला पण तेवढी इन्कम नाही. मी काय बोलतोय आता तुम्हाला सध्या तर मग नंतर तुम्हाला म्हणजे अड्ड्यामध्ये म्हणजे पोलीस वगैरे ते पकडले इमलच्या मला तो पकडला मग कसं काय कारण काय सटिंग तुमची सटिंग असतो काय असतो? सटिंग नाही काय मग पोलीस पकडले काय जे असं म्हणजे चाय पण तुम्ही आता थोडाफार त्याला खुश करता. ओके 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 चला धन्यवाद भेटल्याबद्दल. हे मी काय बोलतो चाय वगैरे आम्हाला इकडं कांद्याची कमी होती पण आमची माणसं एक कांदे आहे ना 1 तास झाला भाई कांदे आणला गेले त्याही कांदे आणले. कांदा आणलं म्हणजे कुठची तो वावर होता मावशीचा. मावशीचा कांदा चरून आणलं नाही. ए भाई टाल्या टाल्या होते ते टाल्या टाल्या भाई टाल्या 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 टाल्या.
तर बघू शकता काही लाईव्ह बघायला पब्लिक सुद्धा इथं उभी आहे आणि इथं लाईव्ह पण चालू आहे आणि खालीच आपला अड्डा आहे आणि एवढी पब्लिक सुद्धा इथं उभी आहे. बाबा 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 एवढं भाई पब्लिक व नुसता कचराच आहे. तर भाईला आपल्याला भेटेल तिथं हात करत आपल्याला. तर आपण चाललोय वरती, बघूया कसं काय आहे ते, वरती जाऊन भेटू. तर कोण होणार हिंद केसरी 2024 आणि 2025 तर मला सुद्धा माहीत नाही. वरती सुद्धा यांचा बॅनर लागले बघा, नुसती पब्लिकच पब्लिक आहे. तर भाई भेटलाय. तुम्हाला कोण वाटते कोण होईल 2025चा हिंद केसरी? बक्कासूर. तर भाई बोलते बक्कासूर होईल. तर जाऊया आपण दुसरं कोणातरी विचारूया. तर इथं आपण आलेलो आहे वरती. तर मला सुद्धा माहीत नाही हिंद केसरी कोण होईल 2025चा. पाठी पब्लिक बघा किती उभी आहे, मला पण माहीत नाही. तर पब्लिकला विचारूया आपण कोण होईल 2025चा हिंद केसरी. मला सुद्धा माहीत नाही, गेल्या वर्षी झालता. तर यावर्षी बघूया कोण होते. इथं लाईव्ह चालू आहे, पब्लिक त्या लाईव्हवर बघते कारण की केवढी पब्लिक आहे तर सांगू शकत नाही. बघू शकता काही तुम्ही. माझ्यासोबत माझा मित्र आर्यन भाई आलेला आहे. भाईला बोललो चल चल तवा आलाय. वरती बॅनर सुद्धा लागले. पब्लिकच्या मनात धक 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 होत असेल कोण होईल 2025चा हिंद केसरी. तर बघूया लास्टपर्यंत. आपण राहणार तर नाही कारण की आपल्याला थोडं जायचं आहे बाहेर. तर बघू, समजेल आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये. गर्णिकीचा राजा आहे, तुम्ही बघू शकता काही. एवढी पब्लिक आहे ना भाई, एवढी पब्लिक हिशोबाच्या बाहेर पब्लिक आहे खरंच. तर गर्णिकीचा राजा चालले भाई, त्याच्या पाठी पब्लिक बघा किती आहे. सगळी चालले तिथे त्याची पब्लिक आहे. तर कोण होणार भारतीय मानाचे पहिले हिंद केसरी मैदान. सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक होत असेल तर मी दोघा तिघांना विचारलं तर मला ते बोलले बक्कासूरच होईल. तर बघूया कोण होईल. तर भाई बक्कासूर चालला इथे, बक्कासूर चाललाय. बक्कासूर आपल्याला दिसत नाही कारण पब्लिक एवढी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला बक्कासूर दिसत नाहीये. तर बघू भेटेल तर आपण थोडासा. तर बघूया कुठे भेटतंय. तर राहुल भाई यांचा मथुर सुद्धा आलेला आहे इथं. मथुर आले. मथुरची पण पब्लिक बघा भाई, मथुरची पण फॅन फॉलोइंग जास्त आहे. नको नको या बाईला कोणी कोणी ओळखलं नक्की कमेंट करून सांगा. हिंद केसरी सोनिया. खूप सारे बैल आले, त्यांना बैला बघा चालले आपण तिथे. आता बघू शकता काही छोटा वासरू पण आलेला आहे आज मैदानामध्ये पळायला. आमचा इथून सगळं पॅकअप झालेलं आहे आणि इथं तर जाऊ आपण पुढे भेटू. तर गाईज आम्ही इथून निघालेलो आहे, आमचा पॅकअप झालेला आहे कारण की आमचा टायमिंग झालेला आहे आणि फायनल झाले. फायनल आपण लाईव्ह बघू, तुम्हाला सांगतो फायनलमध्ये कोण जिंकलं ते.